1893 मध्ये लोकमान्य टिळकांनी या सणाला सार्वजनिक रूप दिलं. ब्रिटिश राजवटीत सभा एकत्र येणं हे बंद होतं, पण देवपूजेला कोण थांबवणार? गणपतीच्या मंडपाखाली लोक जमले, भाषण झाली, देशभक्तीची गाणी गायली गेली. हाच गणेशोत्सव पुढे स्वातंत्र्य लढ्याचा एक मोठा आधार ठरला. म्हणूनच आपण म्हणतो, गणेशोत्सव हा फक्त धार्मिक सण नाही, तर तो सामाजिक जागृतीचं प्रतीक आहे. गणेशाची मूर्ती घरी आणताना डोळ्यात भक्ती आणि आनंद असतो. दुर्वा, फूल, मोदक यांचं आपापलं महत्त्व आहे. सकाळ संध्याकाळ आरत्या, भजन यात घराचं वातावरण मंगलमय होतं. घरगुती गणपती साधेपणाने, तर सार्वजनिक गणपती भव्यतेने साजरे होतात. पण दोघांचं तत्त्व एकच, भक्ती आणि एकोपा. शेवटी विसर्जन, बाप्पा परत आपल्या मूळ घरी जातात. हा विसर्जन सोहळा शिकवतो, जीवन नश्वर आहे, पण आठवणी अमर आहेत. आज महाराष्ट्रात लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, अंधेरीचा राजा यासारखी भव्य मंडळ